सच आहे मित्रांनो, मी अर्चनालवर एक शेतकरी कन्यात पहा शेतात आणलंय जेवण. फणसाची भाजी केली होती, भाकर चपाती आणली, गवारी शेंगा पण आल्यात फौजी साहेबांसाठी. ह्याच्यात गवारी शेंगा आणल्यात आणि तिकडं पहा आपली लेवल चाललेली आहे एकराची, म्हणून फौजी साहेब तिकडे त्यांना भाजी द्यायला गेले. तर पहा आपली लेवल चाललेली आहे. आता जेवणाची सुट्टी झाली तर पहा तिथं JCB लावला, इकडे 2 ट्रॅक्टर लावल्यात आणि इथं खड्ड्यात काळी माती निघली ना ती वर आणून टाकली. तर पहा आपल्या एकरात 2 खोंड्या होणार आहे आणि मला घरी जायचं आहे. मुलगी पण येणार आहे आणि घरी पण दुसरं काम चालू आहे, त्यामुळे मला घरी जायचं आहे. तर पहा आता फौजी साहेबांना जेवण करून घालते आणि जाते घरी. चला. आता झाले जेवण, आता थोडं खाली शेताका फेरफटका मारते आणि मग घरी जायचं आहे मला. तर चला. तर पहा हे कालचं सपाट केलं काय? कालचा मुरम आज एवढा बसला काय परत का नाही? तर पहा आपली इकडं खालची दुसरी खोंडी ही खाली होईल, म्हणजे एकरात तुम्हाला म्हणलं नाही का 2 खोंड्या होत्या. तर पहा ही खालची खोंडी आणि ही वरची खोंडी आहे इकडं. हां 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 म्हणूनच ते डबल डबल मोकळं आहे ते. पडले होते मी. आता लय मस्त वाटायला लागले, कसलं जंगल वाटत होतं इथं. हे अजून चोपण इथं, अजून चोपण इथं अजून आहे ना. इथं आलेली एवढं फोडायची जरूरत लई ज्यादा नाही, थोडंसं फोडून निघेल. हा तरी टेकुडच इथं निघेल तेवढं थोडं निघल. तिकडे थोडं निघेल. ती बोराटी काढायची असं तिथं, ती तिकडली वरची वरची. हा, मग तिकडे बरंच निघेल ना ते बोराटी बरे. हा ती बोराटीचं मटेरियल खाली येईल सगळं इकडं. ते बरंच ना चांगलं बरंच. मग काय उचलून येईन आता. हा उचलून येईन, अजून पडायचंय ना, अजून तर लई लई अजून तिथं मटेरियल. हा तिथं आता मटेरियल आहे, इकून पडेल काय इकून पडेल. सर्दी झाली मला. अजून ही मातीवरून यायचंय, परत आपल्याला अजून माती पडायची याच्यावर भरपूर उचल. इकडे बरं आता कटिंग वाचेल ना आता इकून बरेच. नाही तिकडे तेवढी लागली असते, आपण पिकाला मुरम आणायचा तर खर्च होतोय. इकडलं कटिंगचं वाचतंय ना. होय मग आपल्याला बाहेरून मटेरियल आणून टाकायची वेळ आली अशी, मग मग ते आपल्या आपल्या वावरातच आपल्याला मटेरियल पडत. परवडत आहे तिथे. 10,000 एक्स्ट्रा जाऊ दे म्हणा ना. मग काय काम व्यवस्थित होत आहे. इकडलं कमी तोडावं लागेल ना मग. नाही तिकडे लई खोल जाईल. हा खोल जाईल, परत आपल्याला वर गाड्या चढवायच्या नाही का इकडे. आता झालं 5 एकर आपल्याला करायला. चला. तर बा भरपूर ऊन लागते आणि मला जायचं आता घरी. फौजी साहेबांचं आणि माझं जेवण झाले. तर चला आत्ता जाते मी घरी. तर सकाळी फौजी साहेब स्कूटीवर आलते आणि मी ही गाडी वापरते. मला हीच गाडी न्यावं लागते, मुलांना आणावं लागते. तर पा हिलाच घेतली. फौजी साहेब एकदा येतात तर तिला लावतात आणि संध्याकाळच्या पारी परत तिच्यावर येतात. आता मला इथून गेल्या मुलांना पण आणावं लागते, त्यामुळं हीच गाडी मी वापरते. तर पहा चला आता मी घरी चालले. तर चलो. तर आता आले मी घरी. तर पहा वरती काम चाललंय ते तुम्हाला दाखवते. चला. वरती पत्रा टाकायचं काम चाललेलं आहे. पहा मी शेतातून आले, फौजी साहेबांना जेवण देऊन आले. तर पहा आता घरी आल्याच्या नंतर घरी पण काम चालू होतं. घरी पण 2 माणसं होते. घरी काय काम चाललंय ते तुम्हाला मी नंतर दाखवते. तर पहा आता आपली लेवल चालली आणि आता त्यानंतर मी घरी आले, भांडे घासले, त्याला चहा करून दिला त्या माणसांना. आणि त्यानंतर हा मिरच्या इथं त्या काल परवा दुकानात गेले त्या दिवशी मिरच्या आणल्या. ही आणली आपली तिखट मिरची आणि इथं बेडगी मिरची आणली. बेडगी मिरची पहा
दळून ठेवली. आता ही मिरची मला दळून ठेवायची आहे आणि त्यानंतर परत मुलांना घेऊन आले आणि मग आता शेतात जायचं आहे चहा घेऊन. आता संध्याकाळी वाजल्या 5:30. तर आता परत मला जायचं आहे शेतात चहा घेऊन. चहा मागवला आहे. तर चला आता मी चहा करते आणि नंतर तुम्हाला शेतात गेल्यावर दाखवते. तर आता मिरच्या घेतल्यात मिसून आता यावर ठेवून देते. तर चहा उकळायला ठेवते आणि मग या मिरच्या दळते. मुलीला भूक लागली म्हणून तिला चहा आणि चपाती दूध आणि चपाती तिला खायला चालली तिचं. तर मुलं आल्यात, त्यांनी कपडे बदलल्यात. आता तुम्ही येणार आहे का तर चला आता आम्ही चाललोय शेतात. चहा करते आणि मग शेतात जाते. तर चल. तर आता आले मी चहा घेऊन त्यांना शेतात. संध्याकाळी वाजले 6:30. तर चला आता गाडी आपण लावली तिकडंच आणि आता चालले मी त्यांना चहा घेऊन. तर चलो. तर संध्याकाळी परत दिवस मावळायला चाललाय आणि JCB ट्रॅक्टर चालूच आहे. ते भरपूर टायमापर्यंत काम करतात, 7-7:30 वाजेपर्यंत. आणि परत ट्रॅक्टरवाले 5 वाजता म्हणलं तरी येतात. तर फौजी साहेबांची सुट्टी संपत आली त्यामुळं काम थोडं लवकर आवरायचं काम चाललंय. 5 वाजताच येतात ते फळीनं. ट्रॅक्टर काकऱ्यापाळी म्हणजे फळीनं ते माती पांगवण्यासाठी. तर चला मी चालले त्यांना चहा घेऊन आणि फौजी साहेबांनी त्यांना चहा दिला. तर इकडं आपल्याला हे वावर आहे ना, याला आपल्याला फळी मारायची आहे. तर आता फळी फौजी साहेब गेल्याच्या नंतर मीच मारणार आहे मागून. तर चला आता मी आले त्यांना चहा घेऊन. ट्रॅक्टर उभं केला ट्रॅक्टर आणि फौजी साहेबांनी त्यांना चहा दिला. आणि ते चहावाल्याला चहा दिला काय, त्यांना एक दिवस काय झालं तर म्हणजे सोयाबीन केलं ना, त्या टायमाला सोयाबीन झालेलं त्यांना ते पैसे द्यायचे होते. त्यांना एक दिवस घरी आले, त्यांना चहा केला आणि इतका चहा गरम त्यांना त्या दिवशी तोंड वाजलं घरी आल्याच्या नंतर. आणि तेच ते फौजी साहेबांना सांगत होते म्हणजे तोंड वाजल्यावर संध्याकाळी भाकर खायलाच नको. तर पहा disconnected. तर फौजी साहेब त्यांना बोलवत होते की हॉटेलमध्ये गेले आपण कसा गरमागरम चहा मागवतो तसा मी पण गरमागरम थर्मासमध्ये चहा आणला होता. तर ते म्हणले तोंड बाळल्यावर संध्याकाळी भाकरच खायला नको. तर त्यांचं असं बोलत होते ते. तर चला मग त्यांना आपण दुपारी बघितलंय ना. चला जायचं असं चला. हा ना चला मग. ट्रॅक्टरला ड्रायव्हर बदलला का. आम्ही चाललोय आता खाली पाहायला. दुपारी पाहिलं होतं आता परत. अयो ठाटर शेतकरी बघा आमचा दगड गोळा करायचं काम चाललंय. तर माझ्या मुलाला किती हवस आहे शेती करायची. तर आता दगड गोळा करतोय. तर किती मोठा दगड नेलाय. पेक्षा मोठा दगड नेलाय. त्याला लई शौक, लय आवड आहे शेती करायची. तर त्याला कोणी म्हणलं नाही दगड गोळा कर का काय तरी करायचं चालू चालय. बघा पांगवलं का होते दुपारचं नाही. आता किती वाजता सुट्टी करणार आहे. एवढं झाली एवढा मोठा काय माहिती हो.
लयच झालं तर पहा संध्याकाळच्या पारी इतके बगळे आले होते, इतका भारी वाटत होतं. बगळे आपल्याला पाहायला भेटत नाही तर म्हणजे आम्हाला वाटलं ते कसे दिवसभर JCB ट्रॅक्टर पाठीमागं होते, तर आता गेले त्यांच्या घरी ते उडून. तर चलो तिथं आपण खाली मातीचा ढिगारा घातला होता ना, आता सुट्टी केली काय, सुट्टी केली तर आता सुट्टी केली आणि उद्या यांनी ट्रॅक्टरनी ते ढिगारे पांगवायचे आहे, म्हणून आता ते जोडतात. हे काय म्हणते त्याला, फळी फळी, ट्रॅक्टरची फळी न उद्या पांगवायचे आहे ढिगारे. तर पहा आता ते जोडतात. पहा संध्याकाळ झाली आता आणि भाऊजी साहेब गेले त्यांची स्कूटी घेऊन आणि मी चालले मग आपली माझी राणी घेऊन. तर पहा संध्याकाळी पार मावळलाय, मला वाटतंय भरपूर टाईम झालाय, 7 सव्वा 7 झालेले आहे. तर पहा भाऊजी साहेब मला पण जायचंय, निघायचंय, बिबट्याचं भीती वाटते. तर चला आता मी पण निघते. चला सच आहे, बाय बाय.